नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी आज इथे बघा होळी स्पेशल हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि इथे बघा होळी झालेली आहे आणि धुलीवंदन रंगपंचमीसुद्धा झालेली आहे. पण हा जो व्हिडिओ आहे मी तो होळीच्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे, तर मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, होळीच्या दिवशी आपल्याला कामाची पण गडबड असते आणि इथे बघा सणासुदीचा दिवस असला की घरची कामं सर्व करून आपल्याला इथे हे सर्व करायचे असतात. शिवाय गोडधोड पण काहीतरी करायचं असतं. आणि इथे बघा आता या सणासुदीच्या दिवसामध्येच किंवा बघा इथे लग्नाचं सीझन पण खूप सुरू आहे. आणि इथे बघा लग्नाचे जर कस्टमरचे ब्लाऊज द्यायचे असले अर्जंट, तर आपल्याला ते सुद्धा द्यायचे असतात. तर इथे बघा मला हेच कस्टमरचं अर्जंट हे 2 ते 3 ब्लाऊज लग्नाचे द्यायचे होते. तर मी इथे बघा आता जे होळीच्या दिवशी मी सकाळी उठून लवकर कामं आटपले आहे. आणि ते बघा कामं आटोपल्यानंतर बघा हा सकाळचा स्वयंपाक होऊन मी थोडा वेळ मला मिळाला होता, तर मी इथे ह्याच्या ब्लाऊजची कटिंग करून घेत आहे. आणि इथे बघा ही जी ब्लाऊजची कटिंग करून घेतल्यानंतर माझे सर्व कामं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर किंवा पूजा वगैरे झाल्यानंतर मी रात्रीला हे ब्लाऊज शिवूनसुद्धा घेणार आहे. तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे, तर ह्या ब्लाऊजची मी इथे हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा जे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे आधी मागचा भाग कट करून घेतलेला आहे, त्यानंतर समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर मी ते बघा समोरच्या भागाला मेजरमेंट लावून घेत आहे आणि ते समोरचा भागसुद्धा कट करून घेत आहे. आणि मैत्रिणींनो बघा जो मागचा भाग असतो त्यापेक्षा समोरच्या भागाची जी लांबी आहे ते 1 इंच जास्त घ्यायची असते. तर मी इथे लांबी 1 इंच जास्त घेतलेली आहे. आणि इथे बघा साईडचं जे अंतर आहे तर ते बघा आपल्याला 2 इंचाची टक्स द्यायची असते, त्यामुळे ते पण अंतर आपल्याला जास्त घ्यायचं असतं. तर मी इथे 2 इंच जेवढी टक्स द्यायची असते तेवढंच अंतर मी जास्त घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने काही टिप्स वापरून आणि इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने मी इथे ब्लाऊजची कटिंग करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, झटपट अशी ही 5 ते 10 मिनटात मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहे. तर इथे बघा सर्वात आधी अस्तरची कटिंग करून घेत आहे. आणि अस्तरची कटिंग 4 ते 5 मिनटात झाल्यानंतर मेन फॅब्रिकची सुद्धा कटिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी करून घेऊन नंतर बघा इथे मला स्वयंपाक पण करायचा आहे. होळीच्या सणाचा जो स्वयंपाक असतो, तर मला इथे आता आज पुरणपोळी बनवायची आहे. तर मी इथे बघा झटपट अशी पुरणपोळी कशी बनवायची ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण नक्की बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघा जे रेसिपी पण मिळणार आहे आणि ब्लाऊजची कटिंग किंवा ब्लाऊज कशा प्रकारे झटपट शिवायचं ते सुद्धा ट्रिक्स इथे ह्याच व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, कितीही काम असलं तरी पण स्वयंपाक, कारण की माझ्या मुलींना बघा जे पुरणपोळी आहे तो खूप आवडतं. आणि ते बघा बरेच दिवस झाले मी काहीतरी गोडधोड केलेलं नव्हतं, कारण की कपडे पण एवढे द्यायचे होते आणि ते बघा मुलींचा पेपरसुद्धा सुरू आहे, त्यामुळे अभ्यास पण घ्यायचा असतो. तर ह्या सर्व याच्यामध्ये मला बघा काहीतरी करायला वेळ मिळालाच नाही. तर मी ते बघा आज जर सणाच्या निमित्ताने किंवा आता होळी आज असल्यामुळे मी पुरणपोळी बनवणार आहे. तर पुरणपोळी ही कशाप्रकारे मी बनवणार आहे ते पण सुद्धा तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे जे मागचा आणि पुढचा भाग कटिंग करून झालेली आहे, त्यानंतर आता मी बाहेरची कटिंग करून घेत आहे. तर जो उरलेला कापड आहे त्यामध्ये बाहेरची कटिंग करून घ्यायची आहे. आणि जर जे मोंड्याला जर बाही कमी पडत असेल तर तिथे पण मी इथे जेव्हा शिवणार तेव्हा मी इथे पट्टी अटॅच करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे पट्टी अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून मोंड्यामध्ये फिट होणार नाही. तर बघा अशा प्रकारे संपूर्ण ब्लाऊजची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि ज्या पट्ट्या आहेत त्यासुद्धा मी इथे कापून घेतलेल्या आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने 5 मिनटात मी ही ब्लाऊजची कटिंग अस्तरची केलेली आहे. तर याचवरून मी मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घेणार आहे. तर बघा मी इथे होळीसाठी बघा इथे मस्त अशा गरमागरम पुरणपोळ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहे. तर त्या कशा प्रकारे बनवलेल्या आहे चला तर बघूया. तर मी इथे 1.5 ग्लास बघा इथे चण्याची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये चिमूटभर मी इथे तांदूळ घातलेला आहे. त्यानंतर बघा ही जी डाळ आहे छान 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये टाकून बघा मी इथे यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायची आहे.
तर मी गॅसवर ठेवून 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर बघा 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. गॅस थंड म्हणजे कुकर थंड झालेला आहे. तर मी इथे बघा एका भांड्यामध्ये गंजामध्ये हे पूर्ण डाळ काढून घेणार आहे आणि यामध्ये साखर घालून ती छान प्रकारे पाक येऊ द्यायचं आहे. तर मी इथे बघा गंजामध्ये इथे डाळ काढून घेतलेली आहे आणि इथे बघा यामध्ये मी 1.5 ग्लास साखर यामध्ये घालत आहे. तर आणि इथे बघा ही जी साखर आहे छान बघा इथे मिक्स करून घ्यायची आहे आणि पाक सुटेपर्यंत ती छान गॅसवरच राहू द्यायची आहे, म्हणजे छान मोठ्या पॉवरमध्ये होऊ द्यायची आहे. थोडं यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि मस्त असं बघा इथे पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि मस्त पाक इथे तयार झालेला आहे. डाळ पण छान शिजलेली असल्यामुळे बघा पटकन असं 5 ते 10 मिनटात हे इथे पुरण तयार झालेलं आहे. आणि इथे बघा ही जी डाळ आहे यामध्ये बघा मी थोडा इथे फूड कलरचा वापर करून घेतलेला आहे. जे 1 ते 2 चम्मच 2 थेंब आपल्याला फूड कलर टाकायचा आहे आणि मस्त असं मग डाळ ही शिजलेली आहे आणि छान पाकसुद्धा आलेला आहे. तर यामध्ये आता बघा हे झाल्यानंतर बघा हे बघा छान शिजल्यानंतर मी इथे हे जो गॅस आहे हा बंद करून घेत आहे आणि हे जे आपल्याला पुरण आहे ते गरमागरमच आपल्याला सॉरी एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथे एक कटोरं घेतलेलं आहे, त्यावर बघा इथे चाळणी ठेवून घेत आहे आणि ही बारीक चाळणी आहे ताराची आणि इथे बघा ही जे चाळणीतच मी इथे हे पुरण बारीक करून घेणार आहे. म्हणजे झटपट असं हे 5 ते 6 मिनटात हे पुरण एक बारीक होणार आहे आणि कुठल्याच प्रकारचा मिक्सरचा वापर करायचा नाही आहे आणि ते पुरण यंत्राचा सुद्धा वापर करायचा नाही आहे. तर मी इथे बघा जे चाळणी आहे ती घेतलेली आहे आणि पटकन गरमागरम असं पुरण इथे बघा ही डाळ आहे गरमच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून पटकन असं पुरण बारीक होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो झटपट असं हे पुरण बारीक करायची ही ट्रिक्स मी इथे नेहमी फॉलो करते. तर बघा इथे हे जे बघा पुरण छान बारीक झालेलं आहे आणि इथे बघा मस्त असं चिकटपणा आलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये जे जायफळची पूड आहे ते टाकलेली आहे. त्यानंतर जरा विलायचीची पण पूड टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी इथे बघ 4 ते 5 चम्मच इथे तूपसुद्धा टाकून घेत आहे आणि इथे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर बघा आता मस्त असं हे मिक्स झालेलं आहे. तर बघा मस्त पुरण तयार झालेलं आहे आणि फूड कलर टाकल्यामुळे थोडा येलो कलर आलेला आहे आणि इथे बघा आता याच्या आता पोळ्या करून घ्यायच्या आहे. तर मी इथे बघा कणिक छान नरम अशी मळून घेतलेली आहे आणि इथे बघा याच्यात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि गोळे केल्यानंतर बघा छान असे जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आणि इथे बघा मी आता इथे चम्मचने बघा इथे छोटा गोळा घेत आहे पुरणचा आणि इथे बघा तो यामध्ये टाकून बघा अशा प्रकारे पुरण भरून घेत आहे आणि बघा आपल्याला पोळी फुटायला नको यासाठी ही ट्रिक्स वापरून घ्यायची आहे. पूर्ण आपल्याला चिकन पूर्ण हा बंद करून भाग घ्यायचा आहे आणि इथे बघा पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे पोळी लाटून झालेली आहे. त्यानंतर मी इथे गॅस ताव्यावरती टाकून घेणार आहे. तर तवा हा आपल्याला कमी आचेवरच ठेवायचा, सॉरी गॅस हा आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि पोळी आपल्याला उलटून घ्यायची आहे आणि इथे बघा अगदी कमी त्याच्यामध्ये इथे गॅसच्या पावामध्ये हे पोळी करून घ्यायची आहे आणि इथे बघा दुसरीसुद्धा मी पोळी इथे भरून घेत आहे आणि बघा इथे छान प्रकारे दाबून घ्यायचं आहे. अजिबात जास्त कणिक पण लागणार नाही आहे आणि इथे आपली पोळी पण फुटणार नाही आहे. तर बघा ही पण हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तर बघा इथे बघा ही जी पोळी आहे तयार झालेली आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा पोळी मी याच प्रकारे टाकून घेणार आहे. थोडं तव्यावर मी तूप टाकलेलं आहे आणि नंतर पोळी टाकून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी इथे बघा पुरणपोळ्या बनवून घेत आहे. तर मैत्रिणींनो बघा अगदी सोप्या पद्धतीने बघा झटपट असे पुरणपोळीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि आता मी हे नैवेद्याला ठेवणार आहे. तर बघा अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी पुरणपोळीसुद्धा तयार झालेली आहे. त्यानंतर बघा मला आता इथे बघा रात्रीचं झाले कामं आटपल्यानंतर मी एक ब्लाऊजसुद्धा
तयार करून घेतलेला आहे. तर बघा कितीही काम असो किंवा बघा आता सणासुदीच्या दिवसामध्ये बघा त्या सण असल्यामुळे आज बरेचसे काम होतं आणि इथे बघा पूजासुद्धा आटोपल्यानंतर मी ते पूजा वगैरे जेवण आटोपल्यानंतर रात्री ब्लाऊज शिवायला बसलेली होते. बघा इथे मी बसलेली होते आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते प्रिन्सेस कटचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे बघा आधी प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो जोडून घेतलेला आहे आणि इथे बघा म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलेला आहे आणि इथे बघा हे जे प्रिन्सेस कटचे भाग आहे दोन्ही पण जोडून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, सणासुदीच्या दिवशी पण जर आपल्याला अर्जंट ब्लाऊज द्यायचं असेल तर अशा प्रकारे वेळ हा काढावाच लागतो आणि बघा जर कस्टमरने अर्जंट मागितले तर ते ब्लाऊज आपल्याला द्यायचेच असतात. तर मी इथे बघा सर्व माझे कामं आटपून मी हे जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊजसुद्धा शिवलेलं आहे आणि इथे बघा हे जे होळीचा दिवस आहे तर अशा प्रकारे बघा मी इथे हा होळीचा दिवस इथे होळी पण साजरी केलेली आहे आणि मुलींसाठी छान गोडधोडसुद्धा बनवलेलं आहे आणि गोड अशी पुरणपोळी मुलींना खायलासुद्धा दिलेली आहे. त्यानंतर इथे बघा आणि हे बघा हे जे ब्लाऊज आहे तर रात्रीला हे ब्लाऊजसुद्धा एक मी इथे शिवलेलं आहे. तर ह्या ज्या ब्लाऊजची कटिंग आहे ती मी सकाळीच केलेली असल्यामुळे बघा पटकन असं हे ब्लाऊज इथे माझं एक पाऊण ते 1 तासात इथे रेडी झालेलं आहे. आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजला हुक्स पट्टी आणि आयपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. आणि इथे बघा जर आपल्याला जर बघा इथे जे ब्लाऊज आहे तर ते शिवण्यासाठी बघा इथे जे पट्ट्या वगैरे आहे ते आधीच मी कापून ठेवलेले आहे जेणेकरून वेळ हा वाचतो आणि पटकन असं हे ब्लाऊज तयार होत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे झटपट असं हे ब्लाऊज मी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि शिवाय बघा मी इथे होळीचा पूर्ण सण पण साजरा केलेला आहे. तर अगदीच बघा इथे बघा आजचं बघा होळीच्या दिवशी बघा माझा अशा प्रकारे गेलेला आहे. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत माझा हा होळीचा दिवस कसा गेला आहे आणि बघा मी होळीच्या दिवशी कोणकोणते कामं केलेली आहे हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करावे. तर मी इथे बघा हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. तर आता हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इथे बघा ही जी पुरणपोळी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन रेसिपीजचे किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. धन्यवाद.